मध्ये महाविकास करणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित सभासद, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मला उशीर माझ्याकडे झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जून उदोणी डोंबिवली झारवडीची सभा एका ठिकाणी घेतली, त्याच्यानंतर वेगळी सोनगाव आणि भाग्यवाडी ही एक सभा एका ठिकाणी, नंतर निरापदची सभा. आता आपल्याला विस्तृतपणे विद्यमान चेतन साहेबांसाठी काही गोष्टी इतक्या वेग नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चालला. मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत. तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय अजित सतीश होम साहेब तिथं तुम्ही ऐकलेलं आणि एवढं मला एक दोन वेळांचे फोन आले, दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल आलं, काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री सगळ्या मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी या देशाची एक व्यक्ती म्हणजे धुळे अंबानी ते स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. पेट्रोल सोडण्याचं कामही काढलं. हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो की जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून माणूस मला फक्त माझ्या लोकांनाही सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी सगळं दूध सगळं किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं तरी काम मिळतं. उद्या माझ्यावर टीका होईल, काय पेट्रोल सोडायचं काही काय काम झालं का? म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते, तर त्याबद्दल इतकं वेळासारखं लिहितात. म्हणजे लिहिताना काय ठीक आहे, सॉरी लिहितात ते दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे, आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू, कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं. माझी जरी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली, त्याच्याकरता मी आत्मपरीक्षा देखील केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपद्धचा मार करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही कारण. त्यांनी काय म्हणतात की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही म्हणून कामाला वेळ नाही, त्या संस्थेला वेळ देता येत म्हणून राजीनामा दिला आणि तिथं रणजित घेतलं. समाज लोकांनी आपले सत्वाई तर तिथं आहेच कार्यक्रम आणि तिथं मात्र राजीनामा दिला तर म्हणजे त्यांना वेळ नाही. मग इथं का ते आता तुम्हाला सांगतो. मी फॉर्म जो भरला होता फॉर्म भरून ठेवला होता. मला साधारण रागरंग लक्षात आला आणि ते बघितल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये आपण डायरेक्टर जायचं होतं. काय आपण डायरेक्टर असलो आणि तिथं दुसरी व्यक्ती कोण चेअरमन व्हाईस चेअरमन असले आणि त्यांनी काही निर्णय आमच्या परस्पर घेतला तरी आम्ही त्याला जबाबदार. म्हणजे हे मी राज्य सहकारी बँकेमध्ये बघितलं. राज्य सहकारी बँकेमध्ये देखील असताना मी उपमुख्यमंत्री मीटिंगला जाता येत होतो आणि त्यावेळेस काही निर्णय त्यांनी घेतले. परंतु राज्य सहकारी बँकेवर ज्यावेळेस ऍक्शन घेण्यात आली
त्यावेळेस जेवढं संचालक बोर्ड आहे त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये नोटीस आल्या, त्याच्यात मला आणि माझी किती बदनामी झाली तुम्ही बारामती करायला बघितली. आता मी तिथं जातोय ते चेअरमन होण्याच्या करता, त्यामुळे जे काही निर्णय घेणार ते मी घेणार. मी तर त्यामध्ये दत्तोबाला किंवा रणजितला किंवा संभाजीरावला विचारा की मी कधी आपले सीईओ जे देसाई त्यांना सांगितलं एकही विशेष बाब किंवा खास बाब करायची आणि बँक चालवायची, तिथं कुठं गडबड होऊन बघा. तसं आता बोर्ड मिटिंगच माझ्या अध्यक्षतेखाली होणार म्हणल्यानंतर मी तेच काम करणार. त्याच्यावर मला काही कुठली नोटीस यायचं कारणच नाही. सहकारामध्ये तुम्ही चुकीचं वागला, काही तिथं वेळेवाकडे प्रकार केले, कुठंतरी त्या संस्थेचं हित न जाता नुकसान केलं तर तुमच्यावर ऍक्शन होते. इथं आपण त्या कारणाकरता जातच नाही. इथं सन्माननीय बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप आणि त्यांच्या बोर्डाने ज्या पद्धतीने गेले 5 वर्ष सातत्याने उच्चांकी भाव देण्याचं काम केलेलं आहे, आज देखील जो ऍडव्हान्स दिलेला आहे तो 3332 रुपये राज्यात कुठल्याही कारखान्यांनी दिलेला नाही. काय करतात त्या कारखान्याची साखर दिली ते असंच झालं, ते कर्ज काढूनच पैसे दिले. अहो ज्याची पट असती त्यालाच कर्ज मिळतं, सगळ्यांनाच कर्ज जर मिळालं असतं तर फार बँकेचं वाटवच झालं असतं. मॉर्गेज तुम्ही काय ठेवता तिथं तेवढा मॉर्गेज ठेवण्या इतपत तुमच्याकडे सरकार किंवा विक्रेता आहे का? कारण पैसे तर तुम्हाला 200 रुपये द्यायचे, साखर तर विक्रीची परवानगी प्रत्येक महिन्याचा कोटा असतो, त्याच्यावर अधिकची विकता येत नाही. ती विकल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येत नाही. साखर तयार झालेली वर्षभर हे संचालक विकत असतात, कुणाचंही संचालक कारण कोटाच तसा असतो. हे काही सांगत नाही, काही सांगतात ते असं करतात तसं करतात. मित्रांनो, तुम्ही मळद परिसरामध्ये बरेचसे सभासद आहात. मी आपल्याला सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करा, फक्त कपडशी बघा. 3दा तुम्हाला मतपत्रिका मिळतील. पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील, त्याच्यावर प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 शिक्के मारायची कपबशीवर. दुसरी मतपत्रिका मिळेल त्याच्यावर 3 ठिकाणी कपबशीवर शिक्के मारायचे. तिसरी मतपत्रिका मिळेल म्हणजे पहिल्या ज्या 3 मिळतील त्याचं सांगतं, त्याच्यात पण 3 शिक्के मारायचे. नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला 4 मतपत्रिका देणार. त्या 4 मतपत्रिकेमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत 2-2 शिक्के मारायचे. 2च ठिकाणी कपाबशी आहे, ते आहेत 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि पहिला. अशा पद्धतीनं तिथं करायचं आणि शेवट पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात एकच शिक्का मारायचा. एवढं चांगल्या पद्धतीने आपण मतदान करावं. मी जबाबदारी घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी ज्या जबाबदारी घेतो माझ्या प्रशासनावर पकड आहे. मी कुठल्याही मीटिंग राज्यातल्या घेऊ, जिल्ह्यातल्या घेऊ, तालुक्यातल्या घेऊ, कशा पद्धतीनं मीटिंग घेतो. उलट मला काही माझे इतर मित्र पक्षाचे आमदार म्हणतात, दादा तुम्ही मीटिंगला बोलून यावर निर्णय होतो. मी येस करतो. अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे. बारामतीची बदललेली आहे, बारामतीची सुधारलेली आहे किंवा आपला तालुका जो सुधारलेला आहे त्यामध्ये आपण ऐकून घेतो. आताही नाना नेमकाचे मी नाना आमचा साथव आम्ही तेच बोलत होतो. ते म्हणले की दादा तुम्ही नाना म्हणत होते की केशवराव किती व्यवस्थित पटवून सांगतायत. म्हणलं त्यांनी काम केलं, त्यांना अनुभव म्हणून ते पटवून सांगतायत. ज्यावेळेस माणसाला अनुभव येतो, आता तुम्हालाही जर सांगितलं जिल्हा परिषद जर बोला तर तुम्ही एकदम जोरात बोलाल, कारण तुम्ही अनुभव घेतला, तुम्ही तिथं काम केलं. तशा पद्धतीनं ते म्हणले की तुम्ही त्यांनाही एक सन्मान केलेला आहे की कुणी मला उद्याच्याला चेअरमन झाल्यानंतर काही मुद्दा आणला, काही सूचना केली तर त्या सूचनेचा आम्ही आदर करू. जी आपल्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750
मतदार सभासदांना फायदा देणार असेल तर काय नाही करायचं. आणि त्या पद्धतीनं आपण आज मी जिल्हा बँक पण चालवली तशीच चालवली. सगळे शिवाजीराव दादा काळे, साहेबराव सावकर, राजेंद्र कुमार घोलप, शिवाजीराव भोसले माझे आमदार वारलेले नेते असे दिग्गज नेते तिथे होते. पण त्यांच्याबरोबर मी व्यवस्थितपणे काम केलं. रमेश थोरात, तिकडे चंदूकाका जगताप केलं ना, तुम्ही बघितलं ना. त्यावेळेस तर मी तरुण वयात होतो. आता तरी मला अनेक वर्षाचा अनुभव तुमच्यामुळे आला. अनेक उदाहरण भाऊसाहेब माझ्यासारख्या कार्यकर्ते बघितले. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे, हे सगळं आपण करतोय. आणि ते मी मध्ये खरेदी संघ, दोन संघ, मार्केट कमिटीची उदाहरण दिली. अहो, आपल्या बारामतीमध्ये करोड रुपये संस्था दाखवणार सरकार टिकाऊ म्हणून आले, माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून आले. त्याच्यात दुसरा काही माझा हेतू नव्हता. मग ही लोक मी कुठे तिथं हा चेअरमन आहे, हा चेअरमन आहे, हा चेअरमन मार्केट कमिटी, तिथं दोन सरकारी खरेदी संघ, तिघही विश्वास काय किंवा रवींद्र काय किंवा कोकरे काय हे मी तिथं चेअरमन म्हणूनच काम करतात ना. वेगवेगळ्या आपण संधी देतो. मागे देखील 5 वर्षाच्या करता बाळासाहेबांनी आणि देशमुखांनी उत्तम पद्धतीचं काम केलं. तरी भले मुख्यमंत्री व्हायचे तुमच्याकडे पोटात शेतकरी मी पाहिला गेलं आणि करणारी लोक आहेत. पाठिंबा असेल तर यांनी काही बोलायचं, यांना का त्रास होतो. त्या प्रकारे मित्रांनो आपल्याला खूप चांगले फायदे उठवायचे. त्याच्याशी किशोरांनी यांच्याशी बोलतो, तुम्ही ऐकले देत नाही. परंतु भोजनला 1.5 रुपये जास्त दिल्यामुळे तुम्हाला 100 रुपये भाव हा काढायला जास्त. मी कधी तुमच्याशी खोटं बोललो, कारण तुम्ही वारेमार माझ्यावर प्रेम केले. कसलेही चढ उतार आहे, कसल्याही लाटा आले गेल्या, तरी तुम्ही ज्या पद्धतीने मला साथ दिली ना, तुम्ही मरेपर्यंत विसरू शकता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाबा आपण लोकांच्या घरात गेलं पाहिजे. शेवटी सगळ्यांना ही संधी देतो. अनेकांना वाटतं डायरेक्टर व्हावं, अनेकांना वाटतं चेअरमन व्हावं, परंतु नाही, जागा ठराविक असते. आणि यावेळेस या सगळ्या गोष्टी आणि माळेगावच्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता काम करायचा. मित्रांनो, कधी तुम्ही औल शुगरला किंवा अंबालिका शुगरला जा, सहज आणि चक्कर मारा. काय होतं पहिलं आणि काय केले तुमच्या लक्षात. तशा पद्धतीनं मला आजच आदित्य माझ्याकडे काही कामं करतो, उद्धव गावे काही कामं करतात. त्यावेळेस आदित्य म्हणत आला, ज्यावेळेस तुम्ही चेअरमन पद जाहीर केलं त्यावेळेस मी PWDच्या अधिकाऱ्यांना म्हटलं, आता तुम्हाला पुन्हा 6 वाजता माळेगावला ही बाबा काय म्हणजे तुम्हाला जोडणार नाही. आणि मी नीट ऐका बळात्कारांनो, सभासदांनो, त्या भागामध्ये जे राज्य सरकारशी संबंधित रस्ते आहेत ते राज्य सरकारच्या खर्चामध्ये, आणि जे राज्य सरकारच्या खर्चाने काही गोष्टी मला करता येणार नाही त्या मी काम करण्यासाठी उपाय देखील खर्च न करता माझ्या इतक्या होती. माझे इतके मी कुठल्या कुणालाही सांगितलं की आता एन्व्हायरमेंटल फोनला कुठे जर त्यांच्याकडं काहीतरी 10-12 टिपर आणि 10-12 खोकले JCB अशी वेगवेगळी मशीन आहे. मी हे करणारे बाळासाहेब पेशवा हे तुम्ही बघा, ज्या दिवशी तुम्ही पूर्ण पॅनल जोडून गेले, ज्यावेळेस बाबा एखादा गावातला 2-2 धरायचे तसं करतो, तुम्ही पॅनल मतदान करा. तुम्ही तुमचा 5 वर्षात एवढा फायदा
माळेगावकरांना कोशिश लागतात ती तर कामं डीपीडीसी मधनं, आमदारकीतनं, राज्य सरकारमधनं, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यातून अशा वेगवेगळ्या एसआर CSR मधनं या पद्धतीने करून देणार आपली तेवढी ताकद आपण ते करून दाखवले. आणि तुम्ही पण उघड्या डोळ्याने बघितले उद्या नगरपंचायतीत मात्र, कारण नगरपंचायतीमध्येच आपला कारखाना येतो माळेगावच्या, त्याच्यावर मला नाही ते 350 कोटी रुपये दिले जातात. पण जसं बारामती बदलवली ना तसाच शिवनगर माळेगावचा परिसर बदलून फक्त माळेगावकरांनी साथ सगळ्यांनी द्या, सभासदांनी साथ द्या. आव तर चांगला त्या प्रकारे दिलंच. त्यांनी सांगितलं ते असं झालं, प्रदूषण झालं. तुम्ही पण देखील 50 वर्ष डायरेक्टर आहात ना, कितीतरी वर्ष चेअरमन आहात ना, मग तुम्ही काय ते प्रदूषण कमी केलं? मी कबूल केलं पहिल्या सभेत की माझ्या शिरोलीला, माझ्या खांडसला, माझ्या नेत्रावादाचा त्रास होतो. ह्याची पण स्वतःची काहीतरी तुम्हाला सांगत होतं कमी. तिथं अशा वेगवेगळ्या लोकांच्या जमिनीला त्रास होतो. त्याच्याबरोबर आमचं ते 7,500 कॅपॅसिटी केलं, 9,500 कारखाना चालला, कुठेही स्टॉपेज नाही. विचार म्हणतात ती साखर दिसली. मी परवा पण विचारले भिजली का नाही, त्यांनी घेऊन बघा काय खोटं बोलतात, का दिशाभूल करतात. मी जसं प्रत्येक गोष्ट खरं सांगितली, मी आता जी गोष्ट सांगितली ती खरी आहे. मी बोलतोय ते खरं बोलतोय आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा त्या एका पट्ट्याने मला सांगितलं, मला आमच्या वकिलांनी राहुल कावळेंनी दिलं की दादा अशा शब्द करतो. एक म्हटलं महिन्याला मासिक सभा घ्यावी लागते आणि मग उपमुख्यमंत्री मुंबईत असून कशी मासिक सभा घ्यावी? उपमुख्यमंत्र्याला काही विमानाने येते नाही, त्याची ऐकत नाही. तर आम्ही काय आपण सांगतो त्यावेळी एकेका दिवशी किती सभा, म्हणजे परवा पुण्यामध्ये होतो मी, असं बसलो की डीपीडीसीची मीटिंग घेतो, कोरोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतो, शिक्षणाच्या संदर्भातली मीटिंग घेतो. तो आता माझा सवय झाली, मला आकलन होते, मला त्याचं ज्ञान समजलेलं आहे. आणि त्यामुळं हे मला तर तुम्ही काही सभासद आहे 84 साली मी तर तेव्हा 24 वर्षाचाच होतो, तेव्हा मी तिथे डायरेक्टर झालेलो. त्याच्यामुळे 24 पासून मी तिथे 91 पर्यंत डायरेक्टर होतो. आणि नंतर पण अनेक वर्ष मी तिथं बँकेचा प्रतिनिधी म्हणून होतो. त्याच्यामुळे आपल्याला कारखाने चालवायचे माहिती, त्याच्यामुळे काही काळजी करू नको, त्याला म्हणून काही काळजीच करू. बरोबर मीटिंग कधी घ्यायचा, काय घ्यायचा. मी माझ्या संचालक बोर्डाला रात्री 11ला बोलून मीटिंग घेतली. तुझ्याकडे सगळी सभा असते काय, सगळ्या सभा कसं या अधिकारी हजर असते, सगळे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी असं आहे. त्याच्यामुळे हे काही मदत करायला माझ्या सभासद बंधू भगिनींनो, तुम्ही माझा विश्वास ठेवलेला आजपर्यंत ह्याही वेळेस ठेवा. बाकी काही बोलू नका, हे काहीतरी दिशाभूल करतात. एकाने सांगितलं अजित पवार 2 मुलं आहेत, मी काय पण अजित पवारांकडे 17 गाव नाही 14 सॉरी एकाला 7 दुसऱ्याला 7. मग तुम्हाला काय मी असं करतो 14 रोहित राहुल तुझ्याच बाबतीने सांगितलं 10 कारखाने त्याला दिले, 4 कारखाने. काही पण करायचं, काही करायचं, त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय. मी मागेही सांगितलं की सहकारी साखर कारखाने त्याचं विलासराव देशमुखांनी बंद केलं, सरकारने बंद केलं म्हणून 100 खासगी कारखाने निघाले आणि
100 सरकारी साखर कारखाने हे म्हणतात की कारखाने बंद पाडणार आणि मग खासगी करणार. अरे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार. काही सांगायचं ते म्हणायचं का शिक्षण संस्था विद्यापीठ असं करणार की तसं करणार. अरे या नाही इथं तिथं तुम्ही उभा राहा, इथं मी उभा राहतो, वसुदेव लोकांना समोर आणि करून सवाल द्यावा. काही पण म्हणजे ते एक मला राहुलने दिलं ते ऐकल्यावर तर मी त्याच्यावरच बोलतो की असं झालं तसं झालं फळणं झालं. कामगारांचे 2-2 महिने पगार देत आले. कधी नाही लागले नाही, तो देता आला नाही. या वर्षी जानेवारीमध्ये 14 तारखेला सांगता होतो की पगार दिला नाही. कुणाचं काय बडबडताय, काय सांगताय. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याचं सांगितलं की मी चेअरमन होणार म्हणून पाहिजे घोडत होतो काय करायला पण जाते. त्याच्यामध्ये काहीच एक तथ्य नाही, काही नाही. हा एक सांगितलं, राजवर्धन शिंदे, किरण गुजर, नितीन सातव हे सर्वजण अण्णांना 4-5 वेळाला भेटायला गेले आणि म्हणाले पुढील 5 वर्ष तुम्ही चेअरमन व्हा, आमची फक्त 5-6 घ्या. म्हणजे आता ह्यांची घ्या का कुणाची घ्या आणि त्यांची निवड सुद्धा तुम्हीच करा, तुम्हीच व्हाईस चेअरमन व्हा. परंतु मी तुमच्यासाठी चेअरमन पण राखा. कुणी पाठवलं, कुणाला पाठवलं आणि मला कुणाला पाठवायची काय गरज आहे. जर मला बोलायचं झालं तर मी डायरेक्ट तसं ऋतुराज बाबूशी बोललो तशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण मला तुमच्याशी बोलायचं कारणच नव्हतं, कारण तुमचं वय वर्ष 85 झालेलं आहे. इतक्या वयाच्या व्यक्तीचं विस्मरण होतं. आमच्या 1-1.25 लाख लोकांचा प्रपंच अशा व्यक्तींच्या हातामध्ये गेलं कदापि चुकीचं करणार आहे. हे मी सांगतो, हे सांगून त्यांना पटतं का? हे खरं. आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपल्या आजी असतील, आपल्या बहिणी असतील, आपली आई असतील, आपली आत्या असेल, आपला चुलता असेल, पुढे वय 85 झाल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तुम्हाला धरून चालवावं लागतं, बसवावं लागतं. अरे एवढी आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये काही एक पण चेअरमनच्या योग्य दिसत नाही. आणि मी अण्णा तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मी यांचा अवमान करत नाही, परंतु ज्यांची कारकीर्द आहे त्याच्या सर्वात उजवी आणि दैदिप्यमान कारकीर्द श्री व्यंकटेश्वर पॅनलच्या 21 माझ्या संचालकांच्या वतीनं मी या उद्याच्या 5 वर्षात कारण काही वितरणीचं काम असलं तर एक साईड माझ्याकडे एआयचं काहीतरी मगाशी केशवरांवरून देखील आपल्याला कमी पाण्यामध्ये ऊस आता आणायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ते आपण करू शकतो. ते आपण करणार आहोत. खताची बचत करणार आहोत, टनेज वाढवणार आहोत, जमिनीचा पोत त्याच्यात सुधारणार. जमिनीला जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी आपण देणार. त्याच्यामुळे जमीन शाळपट प्रमाण हे पूर्णपणे आपण थांबवणार आहोत. बाकीच्याही बाबतीमध्ये जिथं शाळपट जमिनी झालेले तिथं वेगळ्या प्रकारचे जे टेक्निक आहे तुम्हाला विचारेल, डिपार्टमेंटला विचारेल, तज्ञता विचारेल. काय केलं तर माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदी काढच्या ह्या चांगल्या होती आणि तशा पद्धतीने चाऱ्या पण सगळ्या चांगल्या करून घेऊ. रस्ते तर आपले अनेक चांगले झालेले. मी काल नवाड्याच्याकडे होतो, राजेंद्रांनी बसलो होतो रात्री 12च्या. तिथेही काही रस्त्याची
गायकवाडांच्या जवानांच्या इकडे जाणारा रस्ता, आमच्या जाधवांच्याकडे जाणारा रस्ता, आमच्या गोकुळ नगरकडे जाणारा रस्ता, आता पण माझ्या वळच्या सरपंचांनी काही मला निवेदन दिलेले त्याच्याबद्दल आता मी बोलू शकत नाही, का तर मी उमेदवार पुरावरती आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून लोकांना आमिष दाखवली, प्रलोभन दाखवली, काम करतो म्हणून सांगितलं. त्याच्यावर 22 तारखेचं मतदान होऊ द्या. त्यानंतर योगेश बनसोडेजी, किरण कांबळेजी, माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी यांनी पंढरपूर शेख वस्ती येथे कॉन्क्रीट रस्ता निधी मंजूर होऊन मिळण्याबाबत त्याच्यामध्ये जे मधून अंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईन रिवाईज अधिकाऱ्यांना सूचना देणं, ग्रामपंचायत मळद विकास कामं मंजूर करणं आणि मळद जलजीवन मिशन अंतर्गत सुरू पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या बाबत अशा 2-4 निवेदन मला दिलेली आहेत. या पद्धतीनं ही कामं आपणच करणार. मी परवाही सांगितलं, वन ऑल हे मी आणि माझे संचालक विभागाची तुमची कारखान्याची पण ऑल इन दुरुस्त करत नाही, मलाच बोलावं ऑल इन वन. त्याच्यामुळं हे आपल्याला करायचंय. मळदकरांनो, मार्ग जे झालं तो त्यांचा काळ होता, त्यावेळेस तुम्ही केलं. आता काळ आपला, काळ माझा आहे. मी करून दाखवते तेवढी धमक आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. मी पुरुषार्थी मानत नाही, मी गर्विष्ठपणाने सांगत नाही. मी तुम्हाला समजण्याच्या करता मी हे तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. आणि म्हणून बाबांनो, हे जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलाही आपण त्यांच्या पायाखालची वाळू सांगायला लागलेले असल्यामुळं अजिबात त्यांच्या खोट्या नाट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ते बघितलं 7,000 कोटी दिसली. तुम्ही सगळं ऐकलं आणि तुम्ही सभासद असाल तर त्याच्यामध्ये ताबडतोब आपण कुणी पण अविनाश सुटायचं सलाम कारखाना इथंच आपण गोळून उघडायला 7,000 दिसली का. हा सूर्य आहे, डोक्याला ताप आहे. ऐकायला काय बरोबर आहे. माझं तेच सांगतो, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा आता प्रयत्न केविलवाडा चाललेला आहे. म्हणून त्यांनी साधारण मला राहुलनी जे काही मुद्दे दिले त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बरेचसे मुद्दे आमच्या केशवरावनी पण क्लिअर केलेले आहेत. आपला कारखाना कर्जबाजारी नाही, आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बाळासाहेब आहे त्यांना विचारात चांगली आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. पुढेही अतिशय उत्तम पद्धतीनं आर्थिक शिस्त. मी जर राज्य सरकारचा अर्थसंकल्प 11 वेळेला 13 कोटी जनतेचा मांडू शकतो तर माझ्या 19,750 सभासदांच्यावर अवलंबून असणाऱ्या 1.25 लाख लोकांच्या घरामध्ये आर्थिक सुलभता मिळाली. त्यामध्ये मीरा बागेला त्यांनी बोलताना सांगितलं की 111 कोटीचे बेरीजला खर्च केले. त्यांच्यातल्या एका उमेदवारांनी सांगितलं 111 कोटी नाही, 1,11 लाख. ते म्हणजे बस तुला माहित नाही 111. विस्मरण होत आहे. हा विस्मरणाचा प्रकार मला थोडं सांगा, मी तुम्हाला फसवणार नाही. ही विस्मरण हे आपण लक्षात घ्या. आत्ताची परिस्थिती तर पुढं काय होणार. यांचं स्टोर आहे ते 6 कोटी वर काही लाखाचं आहे.
पण जे आपण सांगतो, काय करतो, काय बोलतो, कधी काळ होता ना त्यावेळेस तुम्हाला संधी दिली ना, परंतु तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण केली, 10 आकडे तर लपून छपून राहत नाहीत ना. आणि नंतर बाळासाहेबच्या नंतर ते शहराचे बंद झाले आणि सतत 12, 12, 12 अशी रिकवरी राहिली. या पद्धतीने कुठलं तरी छत्रपतीचं नाव घ्यायचं, तिथं असं झालं, तिथं तसं झालं, तिथं जाऊन बघा पृथ्वीराज बापू कशा पद्धतीने कारखाना चालवतात. आणि मी तिथल्या सगळ्या लोकांना सांगितलं की माझं तिथं माझ्या व्यापारामुळे मला असं वाटलं की दत्ताभाऊ भक्तीदादा त्यांच्या तालुक्यामध्ये कारखाना माझा 40% त्यांचं 60% भाग. त्यामुळं मी त्या माझ्या व्यापारात राहिलो. आता मी ज्या जबाबदारी घेतोय त्यावेळेस म्हणजे मी स्वतः जबाबदारी घेतो ना, त्याच्यात कुठे काही नव्हतं. आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी मागं हटत नाही. हे महाराष्ट्राने बघितले, जिल्ह्याने बघितले, तालुक्याने बघितले, तुम्ही बघितले. हा राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते आहेत की नाही? कोल्हापूरला ते खासदार म्हणून निवडून आलेले की नाही पूर्वी? ते देखील सांगायचे कोल्हापूरवाल्यांना, सांगलीवाल्यांना, सातारावाल्यांना, आता ते अजित पवारांच्या हातात असणारा माळेगाव सोमेश्वर कारखाना जाऊन बघा, सर्वात जास्त देशात राज्यामध्ये भाव देतो. मी काय म्हणलो तिथं आपल्यापेक्षा जास्त रिकव्हरी 1% आहे. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचे 300 रुपये जास्त व्हायला पाहिजे होते. तशा पद्धतीने भाव द्या असं आपलं माळेगावचं आणि सोमेश्वरचं नाव घेऊन अनेकदा राजू शेट्टी साहेबांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उल्लेख केलेला. कोण कोणाचा उल्लेख असा तसा करत नाही बाबांनो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 5:30 वाजले माझ्या अजून पुढे 3 सभा आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मुद्दा मी स्वतः चेअरमन व्हायला निघालेलो असल्यामुळं मी आज मळद अशा वेगवेगळ्या गावात सभा घेतल्या, 12 सभा घेतल्या. 6 सभा 5 वाजता मालेगावला आहे, ती 20 तारखेला आहे. आणि आता मी सगळ्यांना सांगतो, संगीताताई तुम्हाला तुम्हालाही सांगतो की इथून पुढं माझ्या जिथं सभा असतील त्याच्यामध्ये तुम्ही गटात स्वतःला समजायचं आणि तुम्ही गटात 6 गट आणि तुम्ही 2 गट, त्याच्यावर 2 गटात सभा असतानाच त्या गटातले स्वप्नील, योगेश, संगीताताई आणि तानाजी मध्ये घालायचं. ह्या गटात सभा असताना या गटातले जे उमेदवार आहेत त्यांनी हजर राहायचं. सगळीकडे फिरून तुम्ही तुमचा वेळ मागे घालू नका. 4-5 दिवस झाले माळेगाव गटाचा तुमचा आता 20 तारखेला तोपर्यंत बाळासाहेबांनी बाळासाहेब तुम्ही पण म्हणजे हा तर तुम्ही आपल्या द्रुमनगरनी आणि शिवराज तुम्ही सगळ्यांनी आपापल्या याच्यामध्ये योगेश आता ही सभा संपली ना तर तुम्ही तू पण चंद्राला नाही, तू 6 नंबर गटापुरतं थांबायचं असं सगळ्यांनी करा. आणि तुम्ही मात्र जे आहे तुम्ही बरोबर जायचं. आदर्श आहे जरा स्टेजला पण शोभा प्रचार पण काम म्हणजे त्याची काही अडचण नाही. नानावर थांबावंच लागेल नाना, कारण नाना जिल्ह्याचे मुख्यमंत्री गमतीचा बात नव्हते. अशा पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ, गैरसमज करू नका. आणि या पद्धतीनं प्रचार केला तर आणखी जास्त ठिकाणी आपल्या उमेदवारांना, उमेदवाराच्या समर्थकांना
मतदारांच्या पर्यंत पोहोचायला मदत होणार आहे, म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या बाबतीमध्ये केला. मी खरंच पुन्हा तुम्हाला सांगतो की इतकं आता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचं, शिवनगरच्या परिसराचं, माळेगाव गावाच्या परिसराचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. फाळके त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मार्ग, काय कोणाचं कोणावर प्रेम असेल, काय कोणाचं कोणावर काय असेल, झालं गेलं भेटायला मिळालं, नवी पाठ, नवी सुरुवात. आणि खरोखरच मी इतकं मला बनवलेलं आहे. आणि वसंतराव घरी गेल्यानंतर आदित्यला विचारा, आदित्य बोलला गेला. आणि मी आता अनेकदा तो माझ्याबरोबर असतो, त्याच्यावर त्याला सहसा माझा स्वभाव माहिती आहे. मी त्याला म्हणलं, आदित्य तू आता बोललेला आहे तर तुला गावड्यांनाच हे करावं लागणार, पैसे मी देणार आहे, माळेगाव कारखान्यात देणार. तेवढी आपली धमक आहे, तेवढी आपली ताकद आहे. आणि तेवढा मी CSR मध्ये मच्छिंद्र पैसा आणणार आहे, शाणे तिथं जरा शिरोली खंडामध्ये लक्ष दे. त्या पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं. आणि ही आता मी तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम प्रपवशी याला राजेंद्रजी मतदान करण्याचं काम. जरी शिवली वगैरे काही झालेलं असेल तर मी ती भरून काढेल, तुम्ही काळजी करू नका. त्या प्रकारे सगळ्यांनी मला साथ द्या, वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्या, आया बहिणींनी मला सहकार्य करा, तरुणांनी मला पाठिंबा द्या. हीच आग्रहाची